मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण मराठी माध्यमाच्या शाळांना बंद होण्याच्या मार्गावर आहे। शिक्षक समायोजन प्रक्रिया राबवण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे मराठी माध्यमाच्या सुमारे 600 शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झालाय। तसं झाल्यास 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याची भीती आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने शिक्षण मंत्री दादा भुसे यांना नुकतंच या संदर्भात निवेदन देऊन या धोक्याची कल्पना दिली आहे। शिक्षक संचालकांनाही तसंच निवेदन देण्यात आले। शिक्षक समायोजन प्रक्रिया तूर्त थांबवावी आणि 2025-26 चा सेवक संच मंजूर झाल्यावर ती राबवण्यात यावी अशी मागणी महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, कार्याध्यक्ष शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सचिव नंदकुमार सागर यांनी या निवेदनात सूचना केली आहे। कुठल्याही शाळा बंद होणार नाहीत। एक विद्यार्थ्याची त्या ठिकाणी काळजी घेतली जाईल। पाठीमागच्या काळामध्ये जे काही धोरण ठरलेले आहे त्याप्रमाणे पुढे कार्यवाही आणि मार्गक्रमण केलं जाईल। मराठी शाळा बंद करण्याचा आमचा उद्देश नाही। मराठी शाळा ह्या वाढल्या पाहिजेत, परंतु काही शाळेमध्ये पटसंख्या जी आहे, मुलं 5 शिक्षक 5 अशा ज्या ठिकाणची अवस्था आहे त्या शाळा ह्या बंद करून दुसरीकडे मर्ज करण्यात येतात। म्हणून शाळेच्या संख्या जरी कमी दिसत असेल, परंतु मराठी शाळा बंद करणं हा त्याच्या मागचा हेतू नाही आहे। परंतु शासनाचं अनुदान घेणे किंवा शासनाच्या पैशावर लूटमार करणे हे काही लोकांचा जो धंदा आहे त्याला आम्ही ब्रेक देतो।